महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्यातील पवित्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे व्हीआयपी दर्शनाच्या आमिषाने भाविकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। केवळ 10 मिनिटांत दर्शन करून देण्याचे आश्वासन देत 3000 रुपये उकळणाऱ्या 2 भामट्यांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात गोटीराम मनाजी पेहरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार अभिषेक कडलग हा अद्याप फरार आहे। आरोपी भाविकांना व्हीआयपी मार्गाने जलद दर्शन मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत मोठी रक्कम उकळत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे। फसवणुकीची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एक आरोपी अटक केला आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। दरम्यान मंदिर परिसरात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी भाविकांना केले आहे। अधिकृत मार्गानेच दर्शन घ्यावे आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।